नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नोटाबंदीचा फटका अजूनही राज्यातील सर्व बाजार समित्यांना बसताना दिसतोय. नंदुरबारमध्ये मिरचीचे व्यवहार ठप्प झालेत, तर लासलगावमध्ये दर दिवसाआड काही ना काही कारणानं बाजारपेठ बंद ठेवावी लागते. तिकडे नाशिकमध्ये तर टोमॅटोला दर नसल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकलाय. पाहूया. नंदुरबारमध्ये मिरची, लासलगावमध्ये कांदा आणि नाशिकमध्ये टोमॅटो. सध्या सगळ्या बाजाराची ही स्थिती दिसतेय. नोटाबंदीच्या निर्णयाला 15 दिवस उलटले तरी नंदुरबार बाजार समितीतले व्यवहार सुरळीत सुरू झाले नाहीत. मिरचीचे लिलाव सुरू झाले असले तरी नवीन नोटांच्या तुटवड्यामुळे बाजारातील व्यवहार ठप्प आहेत. बाजारात पडून असलेली ही मिरची आता खराब होण्याच्या स्थितीत आहे. शेतकरी व्यापाऱ्यांसोबत मजुरांच्या रोजंदारीचा प्रश्नही गंभीर बनलाय. अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा बाजारपेठ बंद करण्याची वेळ येईल असं व्यापारी सांगतायत. यावर्षी 91 पासून तर आज तायागत एवढी आवक कधी नव्हती. एवढी आवक नंदुरबारमध्ये झालेली आहे. शेतकऱ्याला जेव्हा वातावरण पिकायला देतं आणि आज पिकून आलं शेतकऱ्याच्या घरामध्ये, तर शेतकरीला इतका अडचणीत सापडवलेलं आहे. मिरची पतारवर कमीत कमी 5 ते 7 हजार रोजगाराला आम्ही मजूर देतो, पण आज आमच्याजवळ 4 मजूर द्यायला काही पैसा नाही. मी बँकामध्ये जातो, बँकामध्ये 10,000 5,000 आता सांगितले 50,000 द्यायचे, पण 10,000 वरती काही देत नाही. लासलगाव बाजारात कांद्याची परिस्थिती वेगळी नाही. 2 आठवडे बाजार समिती बंद राहिल्यानंतर शुक्रवारी कांद्याचे लिलाव सुरू झाले. धनादेश आणि NEFTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे दिले गेले. मात्र बँकांकडून धनादेश कमी पडू लागल्यानंतर बाजार पुन्हा बंद करण्यात आला. काल हे व्यवहार पुन्हा सुरू झाले. बँकेकडनं आम्हाला 50,000 रुपयाच्या वर हप्त्यातनं बँकेतनं पेमेंट भेटत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यात पाहता की बा आता मक्याची आणि कांद्याची आवक जास्त असताना आणि सदरू पैशाचा जो फ्लो आहे, पेमेंटचा जो फ्लो आहे, तो समोरून काय एवढ्या स्पीडमध्ये आम्हाला येत नाही. आणि त्याच्या कारणास्तव आम्हाला 1 दिवस 2 दिवस मार्केट चालू करून 1 दिवस बंद करावं लागू राहिलं. लिलाव सुरू झालेत, परंतु जे धनादेश देणार म्हणतात ते अजून काही धनादेश कोणालाच मिळालेले नाहीये. का तर हे म्हणले की पहिले RTGS करू, RTGS नंतर म्हणले जिल्हा स्तरावर आपण हे कमिटी नेमू. तसं कुठल्याही प्रकारचं नाही. त्याच्यानंतर ते म्हणतात व्यापाऱ्यांच्या आम्ही अकाउंटला जमा करू, पण व्यापाऱ्यांकडून आम्हाला येतील त्याची काय शाश्वती. व्यापाऱ्यांना म्हणतात की आमच्याकडे जमा झाले नाहीत. आमच्याकडे कुठून पैसे तुम्हाला कुठून देणार ना. कुठल्याही प्रकारचा चेक मिळाला ना, काहीच अजूनपर्यंत. नाशिक जिल्ह्यात तर टोमॅटोची स्थिती गंभीर बनली आहे. दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे. आधीच भाव पडलेले असताना 1500च्या नोटा बंद झाल्या. आवक सुरू राहिली, मात्र उठाव काही नाही. परिणामी टोमॅटोचा लाल चिखल होण्याची वेळ आली आहे. व्यापारी शेतकऱ्याच्या टोमॅटोला अवघा 1 ते 1.5 रुपये किलोचा दर देत आहेत. 700 ते 800 रुपयांना विकली जाणारी टोमॅटोची जाळी आता 20 ते 22 रुपयांना विकली जाते. हा टोमॅटो बाजारात विकण्यापेक्षा शेतकऱ्यांनी तो फेकणं पसंत केलंय. सध्याच्या चलन तुटवड्याचा फटका राज्यातील सगळ्या बाजार समित्यांना बसलाय. रोजच्या व्यवहारावर परिणाम झालाय. भाजीपाल्यासह इतरही शेतमालाचे दर पडलेत. जिथं व्यवहार धनादेशानं होतात तिथंही याची झळ लागतेय. रोजचा येणारा शेतीमाल बाजारात तसाच पडून राहतोय. त्यामुळे आता सरकारनं प्राधान्यानं बाजार समित्यातील चलन तुटवडा भरून काढणं निकडीचं बनलंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.